नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 7वीची जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञानाची पोस्ट टेस्ट ऑफ ब्रिज कोर्स आपण आज सोडवणार आहोत. क्वेश्चन फर्स्ट, आन्सर इन 1 सेंटेन्स. 20 गुणांची ही चाचणी आहे. फर्स्ट क्वेश्चन इज द आन्सर इन 1 सेंटेन्स. एक वाक्यात उत्तर लिहायचं आहे. 4 मार्कासाठी 4 प्रश्न आहेत आपल्याला. फर्स्ट, which is the closest planet to the sun in our solar system? सोलार सिस्टीम मध्ये क्लोजेस्ट प्लॅनेट कोण आहे? मर्क्युरी. मर्क्युरी इज द क्लोजेस्ट प्लॅनेट टू द सन इन अवर सोलार सिस्टीम. सेकंड, which planet is also called the red planet? लाल ग्रह कोणाला म्हणतात? रेड प्लॅनेट कोणाला म्हणतात? मार्स. मार्स या प्लॅनेटला, मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात. मार्स इज कॉल्ड ॲज द रेड प्लॅनेट. नेक्स्ट, सी, विच इज द 5th प्लॅनेट इन आवर सोलार सिस्टीम? ज्युपिटर इज द 5th प्लॅनेट इन आवर सोलार सिस्टीम. ज्युपिटर इज द 5th प्लॅनेट in our solar system. Which gas is used in electric bulb? इलेक्ट्रिक बल्ब मध्ये कोणता वायू वापरतात? आर्गॉन इज यूज्ड इन द इलेक्ट्रिक बल्ब. आर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे जे आहे ते इनर्ट गॅसेस आहे आणि त्यापैकी हा जो आर्गॉन आहे तो इलेक्ट्रिक बल्बमध्ये वापरतात. आर्गॉन इज यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड, फॉर द 4 marks, which machine will you use to do the following work? खालील काम करण्यासाठी कोणते मशीन वापराल? टू कट व्हेजिटेबल, नाईफ. नाईफ इज द वेज. फॉर सुईंग क्लोथ्स, निडल. निडल इज द सिंपल. विच सिंपल मशीन इज युज्ड? म्हणजे आपण कुठले सिंपल मशीन वापरणार आहे तेच लिहायचं. स्विंग मशीन इज ऑल्सो युज्ड फॉर द स्विंग क्लोथ्स. टू बेक चपाती और पापड, टंग म्हणजे चिमटा आपण वापरतो. इट इज द लेवर. टू ओपन लीड ऑफ बॉटल, बॉटल ओपनर आपण वापरतो. ओपनर वापरतो. ओपनर इज द लेवर. थर्ड क्वेश्चन, राइट वेदर द फॉलोइंग ऑब्जेक्ट आर ल्युमिनियस और नॉन ल्युमिनियस. ल्युमिनियस प्रकाश देणारे, नॉन ल्युमिनियस प्रकाश न देणारे. अ पेन, पेन काय आपल्याला प्रकाश देत नाही अँड देअरफॉर इट इज नॉन ल्युमिनस. सेकंड, द सन, सन इज द ल्युमिनस, सूर्यप्रकाश देतो. द फायर फ्लायज, ल्युमिनस. बर्निंग कॅन्डल, ल्युमिनस. फायर फ्लाईज म्हणजे काजवे. बर्निंग कॅन्डल, मेणबत्ती, ल्युमिनस आहे, ती पण प्रकाश देते. क्वेश्चन 4, आपण हे स्केलेटन दिलेले आहेत. आयडेंटिफाय अँड राईट द नेम ऑफ ॲनिमल फ्रॉम द पिक्चर ऑफ देअर स्केलेटन. त्याचं स्केलेटन दिलेलं आहे, सांगाडा दिलेला आहे, त्याच्यावरनं तो प्राणी ओळखायचा आहे आपण. फर्स्ट वन इज द हॉर्स अँड इट इज द स्नेक. स्नेक, आता हे मोठा आहे आकार, त्यामुळे पायथॉन म्हटलं म्हणजे अजगर जरी म्हटलं तरी याला चालेल. नेक्स्ट 5th क्वेश्चन, विच इन्सिडंट डू यू सी इन द फॉलोइंग पिक्चर? खालील वरील चित्रामध्ये तुम्ही कोणते इन्सिडंट, कुठली घटना दिसून येते? तर इथं बघा कानावर हात ठेवलेले आहेत. सभोवताली वेगवेगळे आवाज आहेत. रेल्वेचा आहे, वाहनांचा, हॉर्नचा आहे, फॅक्टरीचा आवाज आहे, स्पीकर लावलेला आहे. इथं गाड्यांचे बरंच आपल्याला दिसत आहेत आवाज. आणि म्हणून इट इज द पिक्चर, म्हणजे हे कशाचं चित्र आहे? द नॉइज पोल्युशन इज सीन इन द अबाव पिक्चर. नॉइज पोल्युशन, गोंगाट दिसतो आपल्याला, ध्वनी प्रदूषण दिसतं आपल्याला. आता ह्याच्यावरती उपाययोजना काय करायच्या? व्हॉट मेजर्स विल यू टेक टू कंट्रोल इट? कुठले मेजर्स वापरणार तुम्ही? कुठल्या उपाययोजना करणार? फर्स्ट, अवॉइड ब्लोईंग द हॉर्न. आपण हॉर्न वाजवणं शक्यतो टाळायचं.
Second, the volume of TV, radio in the house should be restricted. Volume of TV, radio in the house should be restricted. म्हणजे आवाज टीव्हीचा रेडिओचा आवाजावर थोडंसं बंधन ठेवायचं. Factories, airport and railway stations are located away from the residential area. रेसिडेन्शियल एरिया पासून रेल्वे स्टेशन, फॅक्टरी, एअरपोर्ट थोडंसं लांब, म्हणजे मानवी वस्तीपासून बाहेरच्या बाजूला मानवी वस्तूपासून लांबच्या अंतरावर या फॅक्टरीज, विमानतळ, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड ह्या लोकेट करायच्या, म्हणजे तिथं वसवायचं ते. क्वेश्चन 6, राईट 5. 1 मार्काला 1 आहे, 2 विचारलेले आहेत. इलेक्ट्रिक वायर्स आर कव्हर्ड विथ प्लॅस्टिक. इलेक्ट्रिक वायर प्लॅस्टिकनी कव्हरिंग का असतं इलेक्ट्रिक वायरला? बिकॉज द प्लॅस्टिक इज द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. प्लॅस्टिक दुर्वाहक आहे विजेचं, विद्युत दुर्वाहक आहे. अँड देअरफोर प्लॅस्टिक कव्हरिंग प्रोटेक्ट्स आवर बॉडी फ्रॉम द करंट. प्लॅस्टिक कव्हरिंग जे आहे ते आपल्या शरीराचं करंटपासून संरक्षण करतं. अँड देअरफोर द इलेक्ट्रिक वायर्स आर कव्हर्ड विथ प्लॅस्टिक. आणि म्हणूनच इलेक्ट्रिक वायर्स ह्या प्लॅस्टिकनं कव्हर केलेल्या असतात. इलेक्ट्रिक वायर्स प्लॅस्टिकनं कव्हरिंग का असतं? तर प्लॅस्टिक इज द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. प्लॅस्टिक कव्हरिंग प्रोटेक्ट्स आवर बॉडी फ्रॉम द करंट. Second, naphthalene ball becomes smaller in size when kept in clothes for few days. काही दिवस आपण डांबर गोळ्या, नॅफ्थॅलिन बॉल्स मीन्स डांबर गोळ्या आपण जर ठेवल्या कपड्यामध्ये तर त्या काही दिवसानंतर आकाराने लहान होतात. आपण अनुभवलेलं आहे. कारण नॅफ्थॅलिन बॉल इज द सब्लिमेटिंग सबस्टन्स. नॅफ्थॅलिन बॉल हे संप्लवनशील पदार्थ आहेत, सब्लिमेटिंग सबस्टन्स. It directly convert into gas without changing into liquid. आणि ह्या नॅफ्थॅलिन बॉलचं काय होतं तर ते डायरेक्टली चेंज कशात होतात? गॅसमध्ये होतात. प्रत्येक बरेचसे म्हणजे सगळे स्थायू पदार्थ हे स्थायू अवस्थेतून द्रव अवस्थेत जातात आणि मग वायुरूप अवस्थेत जातात. पण संप्लवनशील पदार्थ जे आहेत, सब्लिमेटिंग सबस्टन्स कशा आहेत तर ते डायरेक्टली कन्व्हर्ट इंटू गॅस विदाउट कन्व्हर्टिंग इंटू लिक्विड. अँड देअरफोर नॅफ्थॅलिन बॉल्स बिकम स्मॉलर इन साईज व्हेन केप्ट इन क्लोथ फॉर फ्यू डेज. व्हॉट हॅपन्ड? 7वा प्रश्न आहे, काय घडेल? 7वा प्रश्न काय आहे बघा, काय घडेल? इफ, त्यातला ए आहे, इफ द कॅल्शियम इज लो इन आवर बॉडी. आपल्या शरीरातलं कॅल्शियम कमी झाल्यावर काय होईल? इफ द कॅल्शियम इज द लो, बॅड टीथ, ब्रिटल अँड वीक बोन्स ऑकर्स इन आवर बॉडी. इट अरायझेस इन आवर बॉडी. काय काय होईल आपल्याला? बॅड टीथ, दात खराब होतील आपले, ब्रिटल होतील, ठिसूळ होतील, अँड वीक बोन्स, बोन्स आपले वीक होतील, तसेच बोन्स सुद्धा ब्रिटल होतील कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे. बी, इफ द मॅग्नेट इज टेकन नियर टू आयर्न नेल्स, ग्लास, प्लॅस्टिक क्लिप्स, पेपर पिन्स, पीसेस ऑफ पेपर्स. मॅग्नेट जर आपण लोखंडी खिळ्याजवळ नेलं, ग्लास जवळ नेलं, प्लॅस्टिक क्लिप जवळ नेलं, पेपर पिन जवळ नेलं तर काय होईल? Iron nails and paper pins are attracted towards the magnet. Iron nails and paper pins magnetic substance आहेत and they attracted towards the magnet. Glass, plastic clips and paper do not affected by magnet. त्याच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण का? तर ते नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स आहेत आणि मॅग्नेटिक सबस्टन्स फक्त अट्रॅक्ट होतात.